तर आपल्यासोबत सुषमा अंधारे सुद्धा फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमा अंधारे जी आता नरेश म्हस्के यांचं म्हणणं कदाचित तुम्ही ऐकलं असेल। सगळ्यात आधी या भेटीबद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हे बघा, राज ठाकरे यांनी जेव्हा मुलाखतीच्या दरम्यान म्हटलं की महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा इगो मोठा नाही, मी माझा इगो बाजूला ठेवायला तयार आहे जर महाराष्ट्राचं हित होत असेल तर, आणि त्यावर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया माझ्या पक्षाने, माझ्या पक्षप्रमुखांनी आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सकारात्मकता दाखवली। नुसती सकारात्मकता दाखवली नाही तर त्यासाठी आवश्यक असणारी सगळी कृती करणारी पावलं सुद्धा उचलली। आता याच्या उपर मनसे प्रमुखांच्या मनात काय आहे हे आपल्याला काही सांगता येत नाही। मनसे प्रमुखांनी मात्र एक मोठं मौन साधलेलं आहे। मनसे प्रमुखांची आजची भेट जी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत होत आहे ती भेट कुठल्या कारणावर आहे ते आपल्याला माहित नाहीये। एक दुसरं असं की त्यांनी कुणाला भेटावं न भेटावं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे। ते काही आम्हाला बांधील नाहीत, आमचं त्यांच्यावर कुठलंही बंधन नाही। ते त्यांचा निर्णय घ्यायला समर्थ आहेत, सक्षम आहेत की तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा, महाराष्ट्राच्या मनात काय आहे याला अनुसरून घ्यायचा आहे की तो निर्णय महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवणाऱ्या आणि गुजरात धार्जिनं धोरण अवलंबणाऱ्या फडणवीसांच्या हिताचा घ्यायचा आहे। याचं मला असं वाटतंय की सर्वस्वी निर्णय हा राज ठाकरेंचा असणार आहे। अगदी सुषमाजी, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी म्हणजे शिवसेना आणि मनसेच्या युतीला ब्रेक लावण्यासाठी फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची आता यामुळे चर्चा सुरू झाली आहे। कसं पाहताय? नाही, हे बघा, कुठलाही पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहील आणि त्यातली त्यात फडणवीस तर तोडाफोडीच्या राजकारणात अग्रेसर आहे। म्हणजे महाराष्ट्रातले कल्याणकारी प्रश्न सोडून इतर पक्षांची फोडाफोडी करणं, राजकीय घराण्यांची फोडाफोडी करणं, नातेसंबंध तोडणं फोडणं हे फडणवीसांच्यासाठी बाये हात का खेळ आहे। त्यामुळे त्यांच्याकडून काही वेगळी आम्हाला अपेक्षाच नाहीये। ते त्यांच्या ठिकाणी ते योग्य आहेत। फक्त महाराष्ट्राची तोडफोड होऊ द्यायची का? महाराष्ट्राचं हित धोक्यात आणायचं का? महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा सातत्याने अपमान ज्या भाजपाने केला त्यांच्यासोबत आपण जायचं का? मग इलेक्शनच्या आधी आपण घेतलेल्या भूमिका आणि इलेक्शनच्या नंतरच्या विराम काळातल्या भूमिका याच्यात कधीच का आपल्यामध्ये एकसूत्रता नसते, सुसूत्रता नसते असं